नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण बघूया माहितीचा अधिकार 2005। अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे। टॉपिकवरती बऱ्याचदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात। माहितीचा अधिकार 2005 वर अलीकडेच तलाठी भरतीमध्ये जवळपास 3-3, 4-4 प्रश्न आपल्याला बघायला मिळालेले आहेत। त्यानुसार आपण ठरवू शकता की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे। तर या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया की माहितीचा अधिकार काय आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचा आहे आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या सविस्तर गोष्टी या लेक्चरमध्ये आपण बघूया। तर याचा सुरुवातीचा इतिहास सुद्धा बघूया थोडाफार, त्यानंतर त्याचे कलम बघूया, परिशिष्ट बघूया। म्हणजे सविस्तर जे माहिती महत्त्वाची आहे ते सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न या लेक्चरमध्ये आज आपण करूया। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी या लेक्चरला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे। बघा, तर माहितीचा अधिकार 2005, तर हा अधिकार 2005 याचा कधी मंजूर झाला तर सर्वांना माहित पाहिजे की 15 जून 2005 का 15 जून 2005 ला राष्ट्रपतीने माहितीचा अधिकार वर काय केली, स्वाक्षरी केली। काय केली? स्वाक्षरी केली। कोणी स्वाक्षरी केली तर राष्ट्रपतीने या अधिकारा हा जो अधिनियम होता या अधिनियमावर स्वाक्षरी केली। म्हणजे मंजूर कधी करण्यात आला तर 15 जून 2005 ला। हा प्रश्न अलीकडे तलाठी भरतीमध्ये खूप साऱ्या शिफ्टमध्ये बघायला मिळालेला आहे। तर 15 जून 2005 ला हा अधिनियम मंजूर करण्यात आला, परंतु लागू करण्यात आला काय तर नाही। तर लागू कधी करण्यात आला तर ज्या वेळेस मंजूर झाला, म्हणजे राष्ट्रपतींनी स्वाक्षरी दिली त्यावेळेस तो मंजूर झाला। मग मंजूर झाल्यानंतर जवळपास 120 दिवसानंतर, किती 120 दिवसानंतर हा कायदा सर्व भारतभर काय झाला, लागू झाला। तर मग 120 दिवसानंतर म्हणजे कधी तर आपल्याला माहित पाहिजे 12 ऑक्टोबर, किती 12 ऑक्टोबर 2005, किती 12 ऑक्टोबर 2005 ला मंजूर म्हणजे लागू करण्यात आला। कुठं? पूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला। फक्त एकच असं राज्य होतं त्यावेळेस 2005 ला की जे सध्या राज्य नाही, की या राज्यामध्ये हा अधिकार लागू नव्हता। ते राज्य म्हणजे जम्मू आणि काश्मीर। तर जम्मू आणि काश्मीर वगळता 12 ऑक्टोबर 2005 ला हा कायदा संपूर्ण देशात काय झाला, लागू झाला। कोणता कायदा? तर माहिती अधिकार अधिनियम 2005। तर आपल्याला माहित असायला पाहिजे की 15 जून 2005 ला कायदा मंजूर करण्यात आला। कोणता कायदा? आपला माहितीचा अधिकार 2005 कधी मंजूर करण्यात आला? 15 जून 2005 ला मंजूर करण्यात आला। परंतु मंजूर करण्यात आला म्हणजे राष्ट्रपतींनी याच्यावरती स्वाक्षरी केली, लोकसभेमध्ये पारित झाला, राज्यसभेमध्ये पारित झाला आणि नंतर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली। कधी? तर 15 जून 2005 ला म्हणजे हा कायदा मंजूर करण्यात आला। त्यानंतर 120 दिवसानंतर, मंजूर झाल्यानंतर 120 दिवसानंतर म्हणजे 12 ऑक्टोबर 2005 ला हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू झाला। अपवाद होता फक्त जम्मू आणि काश्मीर। जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये, त्यावेळेस हे राज्य होतं, आता हे केंद्रशासित प्रदेश आहे। तर जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये हा माहितीचा अधिकार अधिनियम सुरुवातीला लागू करण्यात आला नव्हता, परंतु 12 ऑक्टोबर 2005 ला हा संपूर्ण देशामध्ये कायदा लागू करण्यात आला। म्हणून आता आपल्याला एक गोष्ट माहित असायला पाहिजे की कायदा मंजूर करण्यात आला, याच्यावर प्रश्न जर विचारला तर कायदा कधी मंजूर करण्यात आला? 15 जून 2005 ला मंजूर करण्यात आला। आणि माहितीचा अधिकार अधिनियम केव्हा लागू झाला? तर लागू झाला 12 ऑक्टोबर 2005 ला। ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। आणि सरळ सरळ सिंपल मध्ये प्रश्न असा पण येऊ शकतो तुम्हाला की माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी आला? तर ते ऑब्वियसली 2005 आहे। तर 2005 ही गोष्ट आपल्याला ध्यानात असायला पाहिजे। त्यापूर्वी सुद्धा भारतीय माहितीचा म्हणजे माहिती अधिनियम आला होता। माहिती अधिनियम म्हणजे माहिती स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतो, तर तो काय काय आहे? सरळ माहिती स्वातंत्र्याचा अधिकार, माहिती स्वातंत्र्याचा अधिकार आला होता। तर हा अधिकार कधी आला होता? तर इसवी सन 2000 मध्ये, म्हणजे 2000 साली काय आला होता? माहिती स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा आला होता। परंतु व्यापक दृष्टिकोनातून जो कायदा करण्यात आला हा कधी? 2005 ला करण्यात आला। म्हणजे तुम्हाला सरकारी कामामध्ये माहिती विचारण्याचा अधिकार कधीपासून मिळाला? 2005 पासून मिळाला। संपूर्ण देशामध्ये काय एकच कायदा, तो म्हणजे माहितीचा अधिकार 2005। परंतु याच्यापूर्वी सुद्धा माहितीचा अधिकार म्हणजे अस्तित्व होता, म्हणजे माहिती विचारण्याचा अधिकार होता। आणि सर्वात पहिले माहितीचा अधिकार जो होता लागू करणारा जो राज्य होतं ते राज्य म्हणजे कोणतं? तर ते राज्य होतं तमिळनाडू। कोणतं राज्य होतं ते? तमिळनाडू राज्य होतं।
तर या तामिळनाडूमध्ये 1997 ला काय तामिळनाडूमध्ये 1997 ला तामिळनाडू एवढं ध्यानात ठेवा फक्त सर्वात पहिले माहितीचा अधिकार कुठं आला होता तर तामिळनाडू या राज्याने स्वतः 1997 मध्ये काय केला होता माहितीचा अधिकार पारित केलेला होता ऑलरेडी म्हणजे तुम्ही प्रशासनामध्ये माहिती विचारू शकत होते कधी 1997 ला ऑलरेडी तामिळनाडूने मग भारतामध्ये जे पहिलं राज्य आहे माहितीचा अधिकार लागू करणारं तर ते कोणतं आहे तामिळनाडू हे तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल मेन अधिनियम जो आहे सर्व देशाकरता तो 2005 ला आला परंतु त्याच्यापूर्वी सुद्धा तामिळनाडू या राज्याने काय केलेलं होतं ऑलरेडी 1997 ला माहितीचा अधिकार पारित केलेला होता म्हणजे सर्वात पहिला कायदा माहिती विचारण्याचा सर्वात पहिला कायदा तामिळनाडू या राज्याने केला होता मग नंतर राजस्थानच्या प्रेरणेने काय कोणाच्याकडून प्रेरणा घेतली महाराष्ट्राने तर राजस्थानकडून प्रेरणा घेतली महाराष्ट्राने आणि 7वे राज्य बनले कोणते 7वे राज्य बनले माहितीचा अधिकार लागू करणारे माहितीचा अधिकार लागू करणारा कितवं लागू म्हणजे माहितीचा अधिकार लागू करणारा हा कायदा नाही तर तो त्यांनी स्वतंत्र तयार केला होता तर 2002 आणि 2003 ला महाराष्ट्राने सुद्धा माहितीचा अधिकार काय केलेला होता ऑलरेडी पारित केलेला होता 2002 आणि 3 ला तर ही कितवं राज्य होतं महाराष्ट्र 7वं राज्य होतं तामिळनाडू कितवं राज्य होतं तर पहिलं राज्य होतं ही गोष्ट आपल्याला ध्यानात असायला पाहिजे तर तामिळनाडू राज्य सर्वात पहिलं 1997 ला ऑलरेडी काय केलेलं होतं माहितीचा अधिकार त्यांनी पारित केलेला होता त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 2002 ते 2003 मध्ये म्हणजे 7व्या क्रमांकाचं राज्य म्हणून राजस्थानकडून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा माहितीचा अधिकार काय केलेला होता पारित केलेला होता परंतु केंद्र शासनाच्या लेवलवर म्हणजे केंद्रीय लेवलवर ज्यावेळेस माहितीचा अधिकार 2005 आला त्यावेळेस हा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या तुम्हाला माहित असायला पाहिजे पहिली गोष्ट माहितीचा अधिकार कधी मंजूर करण्यात आला 15 जून 2005 ला लागू कधी करण्यात आला 12 ऑक्टोबर 2005 ला त्यानंतर सुरुवातीचं राज्य कोणतं होतं तर 1997 ला तामिळनाडूमध्ये ऑलरेडी माहितीचा अधिकार लागू होता त्यानंतर 7वं राज्य महाराष्ट्र होतं कोणतं होतं महाराष्ट्र होतं या महाराष्ट्र राज्यामध्ये ऑलरेडी 2002-2003 मध्ये काय माहितीचा अधिकार ऑलरेडी लागू करण्यात आलेला होता परंतु 2005 मध्ये काय केंद्र स्तरावरती माहितीचा अधिकार लागू करण्यात आला जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर बघितला तर स्वीडन हा असा देश आहे कोणता स्वीडन हा असा देश आहे की माहितीचा अधिकार लागू करणारा सर्वात पहिला देश होता कोणता स्वीडन हा देश होता माहितीचा अधिकार लागू करणारा सर्वात पहिला देश होता हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला बघायला मिळालेला असेलच तर बघा हे साऱ्या गोष्टी काय झाल्या इतिहासावरती झाल्या म्हणजे हा अधिकार कधी आला अधिनियम कधी आला तर आपल्याला माहित पडलं 12 जून 2005 आणि दुसरी तारीख ध्यानात ठेवायची 15 जून 2005 आणि दुसरी तारीख कोणती 12 ऑक्टोबर 2005 या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलेल्या आहेत त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट आहे ती महत्त्वाची गोष्ट मध्ये आता माहितीचा अधिकार आहे मग या माहितीच्या अधिकारामध्ये एकूण किती प्रकरणं आहेत तर माहितीच्या अधिकारामध्ये एकूण प्रकरणे आहेत 6 काय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये एकूण प्रकरणे आहेत 6 त्यानंतर जर आपण कलम बघितले तर एकूण कलम आहेत 31 आणि जर आपण अनुसूच्या जर बघितल्या अनुसूची जर बघितली आपण तर एकूण अनुसूच्या आहेत 2 ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे तर माहितीचा अधिकार 2005 मध्ये एकूण प्रकरणे किती आहेत तर 6 प्रकरणे आहेत त्यानंतर एकूण कलमे किती आहेत 31 कलमे आहेत त्यानंतर अनुसूच्या किती आहेत तर 2 अनुसूच्या आहेत या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारल्या जातातच काय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 किंवा माहितीचा अधिकार 2005 मध्ये एकूण प्रकरणं किती आहेत तर 6 प्रकरणं आहेत हा प्रश्न अलीकडेच तलाठी भरतीमध्ये आलेला आहे कलम 31 आहे हा सुद्धा आलेला आहे अनुसूच्या 2 आहेत हा सुद्धा आलेला आहे म्हणजे हे अतिशय हायली इम्पॉर्टंट हे जे लाईन लिहिलेली आहे मी अतिशय हायली इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की 6 प्रकरणे आहेत त्यानंतर 31 कलम आहेत आणि 2 अनुसूची आहेत 6 31 2 हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे असा सरळ तुम्हाला प्रश्न विचारला जातो की माहितीचा अधिकार 2005 मध्ये एकूण प्रकरणे किती तर प्रकरणे किती आता 6 प्रकरणे आहेत त्यानंतर कलम किती आहेत तर 31 कलमे आहेत आणि अनुसूच्या किती आहेत तर 2 अनुसूच्या आहेत ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्यानंतर आपण आता पुढे जाऊन
हे तुम्हाला डोक्यामध्ये 100% ठेवावंच लागेल की एकूण प्रकरण 6 आहेत, कलम 31 आहेत आणि 2 अनुसूच्या आहेत. हे एकदम पाठच करून ठेवायचं, कारण की हा प्रश्न सरळ सरळ विचारला जातो आणि तलाठी भरतीमध्ये तिन्ही याच्यावर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रत्येक दिवशी एखाद्या शिफ्टला तरी याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर बघा आता आपल्याला करंट माहिती सुद्धा असायला पाहिजे. आपण फक्त केंद्राचं पाहू. काय केंद्रीय, आता केंद्रीय माहिती आयोग जो असते, काय केंद्रीय माहिती आयोग जो असते, मग या केंद्रीय माहिती आयोगाचे सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण? काय सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त. बघ, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न आलेला आहे. आपण करंट करतो परंतु सर्वात पहिले करत नाही, पण पहिल्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर काय सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण? सर्वात पहिले केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण? तर ते आहेत वजाहत हबीबुल्ला. वजाहत हबीबुल्ला हे ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला नाव. काय वजाहत हबीबुल्ला जे आहेत हे सर्वात पहिले केंद्रीय माहिती आयुक्त आहेत. कोणते? मुख्य माहिती आयुक्त आहेत. आणि जर आपल्याला करंट मधलं जर बघायचं असेल तर यशवर्धन कुमार सिन्हा. काय यशवर्धन कुमार सिन्हा हे ध्यानात ठेवायचं. काय वजाहत हबीबुल्ला काय सर्वात पहिले माहिती आयुक्त. कोणते? केंद्राचे केंद्रीय माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त सर्वात पहिले कोण? वजाहत हबीबुल्ला. आणि सध्याचे कोण आहेत? तर सध्याचे आहेत यशवर्धन कुमार सिन्हा. या दोघांवरती सुद्धा तलाठी भरतीमध्ये प्रश्न आलेला आहे. काय वजाहत हबीबुल्ला सर्वात पहिले केंद्रीय माहिती आयुक्त आहेत आणि सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा आहे. ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने ध्यानात ठेवावी लागेल. आणि सोबतच तुम्हाला एक गोष्ट ध्यानात लागेल की सर्वात पहिली केंद्रीय माहिती आयुक्त महिला म्हणून कोण आहे? तर महिला म्हणून कोण आहे? तर महिला म्हणून आहे दीपक संधू. कोण? दीपक संधू हे काय सर्वात पहिले महिला मुख्य माहिती आयुक्त आहेत. काय सर्वात पहिली महिला मुख्य माहिती आयुक्त कोण? केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोण? तर दीपक संधू हे जे आहे हे सर्वात पहिली महिला. दीपक संधू जे आहे सर्वात पहिली महिला कोण आहेत? तर सर्वात पहिली महिला केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहे. त्यानंतर सर्वात पहिले कोण? तर वजाहत हबीबुल्ला आहे. त्यानंतर यशवर्धन कुमार सिन्हा जे आहेत हे यशवर्धन कुमार सिन्हा काय सध्याचे केंद्रीय माहिती आयुक्त आहेत. त्यानंतर महिलांमध्ये जर गेलो आपण तर दीपक संधू ह्या ज्या आहेत ह्या सर्वात पहिल्या महिला मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त म्हणून आपल्याला बघायला मिळतात. हे झालं केंद्राचं. सोबतच आपल्याला राज्याचं सुद्धा माहित असायला पाहिजे. मग राज्याचं जर माहित करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला माहित पाहिजे सर्वात पहिले राज्य माहिती मुख्य माहिती आयुक्त कोण? तर राज्यामध्ये जर आपण गेलो काय राज्यामध्ये जर आपण गेलो तर बघा तांत्रिक अडचण होती. बघा आता राज्याच्या बाबतीत जर आपण विचार केला काय राज्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर राज्याचे सर्वात पहिले जर मुख्य माहिती आयुक्त बघितले तर ते कोण आहे? डॉक्टर रमेश जोशी. कोण? डॉक्टर रमेश जोशी. डॉक्टर रमेश जोशी कोण आहेत? तर सर्वात पहिले महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण? तर डॉक्टर रमेश जोशी आहेत. का? डॉक्टर रमेश जोशी आहे. आणि जर आपल्याला सध्याचे जर बघितले तर सध्याचं माहिती आयुक्त कोण आहे? तर आपले मल्लिक आहेत. कोण आहेत? आपले मल्लिक आहेत. त्यांचं नाव काय? सुमित मल्लिक. काय? सुमित मल्लिक काय महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहे. या दोन्ही याच्यावर सुद्धा तलाठी भरतीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर बघा तर राज्याचा विचार जर केला तर रमेश जोशी कोण आहेत? सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत. आणि सुमित मल्लिक जे आहेत हे सर्वात पहिले नाही तर हे काय सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहे. म्हणजे महाराष्ट्र लेवलमध्ये मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत सध्या? तर सुमित मल्लिक आहेत. आणि सर्वात पहिले कोण होते? तर रमेश जोशी होते. अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही राईट डाऊनच करायला पाहिजे. बघा आता आपण परत एकदा चेक करूया. तर इकडून केंद्र बघूया, त्यानंतर इकडून राज्य बघूया. काय केंद्र इकडच्या साईडनं आणि राज्य इकडच्या साईडनं. हे केंद्र म्हणजे केंद्रीय माहिती आयुक्त, त्यानंतर राज्य माहिती आयुक्त. सर्वात पहिले काय सर्वात पहिले केंद्रामध्ये कोण आहेत? तर आपले वजाहत हबीबुल्ला. कोण? वजाहत हबीबुल्ला.
वजाहत हबीबुल्ला पुन्हा सर्वात पहिले केंद्रीय माहिती आयुक्त आहेत. कोणते? मुख्य केंद्रीय माहिती आयुक्त. त्यानंतर राज्यामध्ये जर विचार केला तर राज्यामध्ये सर्वात पहिले मुख्य आयुक्त कोण आहेत? तर डॉक्टर रमेश जोशी. कोण? डॉक्टर रमेश जोशी. डॉक्टर रमेश जोशी कोण आहेत? तर डॉक्टर रमेश जोशी महाराष्ट्र राज्याचे सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त आहे. त्यानंतर वजाहत हबीबुल्ला केंद्राचे सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत. त्यानंतर सध्याची जर परिस्थिती पाहिली आपण तर सध्या मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर यशवर्धन. कोण? यशवर्धन कुमार सिन्हा. यशवर्धन कुमार सिन्हा हे काय? सध्याचे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहेत. आणि राज्यामध्ये जर गेलो तर आपण सुमित मल्लिक. काय? सुमित मल्लिक. राज्यामध्ये जर गेलो तर सुमित मल्लिक जे आहेत हे मुख्य माहिती आयुक्त आहे. हे अतिशय हायली इम्पॉर्टंट माहिती आहे. करंट अफेअरच्या रिलेटेड सुद्धा आहे आणि स्टॅटिक जीकेच्या रिलेटेड सुद्धा आहे. सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त केंद्र स्तरावर आपण बघितले आणि राज्य स्तरावर सुद्धा बघितलेले आहे. तर केंद्र स्तरावर तुम्हाला वजाहत हबीबुल्ला हे नाव बघायला मिळेल ॲज अ पहिले, सर्वात पहिले काय? केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त. आणि डॉक्टर रमेश जोशी जे आहेत हे राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात पहिले सर्वात पहिले मुख्य माहिती आयुक्त. सध्या सुमित मलिक यांच्याकडे चार्ज आहे आणि हे जे सुमित मलिक आहे हे 11वे मुख्य माहिती आयुक्त आहे. काय? सुमित मलिक जे आहेत हे 11वे मुख्य माहिती आयुक्त आहे. यांनी चार्ज कधी घेतला? तर 2020 साली. काय? 2020 साली हे काय झालेलं? सुमित मलिक सर्वात पहिले सुमित मलिक काय? मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमण्यात आलेले आहेत आणि 2023 मध्ये यांचा कार्यकाल समाप्त होणार आहे. आता कार्यकालाचा जर विचार केला आपण तर असा फिक्स कार्यकाल नसतो, परंतु केंद्रामध्ये एक कायदा करण्यात आला. तर कायद्यानुसार काय? तर 3 वर्ष. काय? तुम्ही रुजू झाल्यापासून 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. काय? वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या दोनपैकी जे सुरुवातीला होईल त्याच्यानुसार तुमचे काय असणार आहे? हे असणार आहे म्हणजे आपला पद कालावधी असणार आहे. म्हणजे तुम्ही पदावरती किती वर्ष राहू शकता? तर 3 वर्षापर्यंत राहू शकता किंवा वयाची 65 वर्ष जर असतील तुमचे पूर्ण होत असतील तर तुम्हाला काय केलं जाते? रिटायर केल्या जाते. म्हणजे याचा काय आहे? वयाची अट काय आहे किंवा वयाची अट वगैरे नाही म्हणू शकत आपण, तर काय म्हणू शकतो? याचा कालावधी किती आहे? पदाचा कालावधी किती आहे? 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण जे अगोदर असेल ते. म्हणजे तुमच्या समजा सुमित मलिक काय 2020 साली काय झालेलं आहे? मुख्य माहिती आयुक्त झालेले आहेत. म्हणजे 2023 पर्यंत हे मुख्य माहिती आयुक्त असणार आहे. त्यानंतर 2023 नंतर काय? तुम्हाला नवीन म्हणजे 12वे मुख्य माहिती आयुक्त भेटतील किंवा यांचे वयाचे 65 वर्ष जर अगोदर सरले असते तर हे 2 वर्षानंतर सुद्धा किंवा 1 वर्षानंतर सुद्धा काय झाले असते? पदावरून काढले गेले असते. परंतु आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की आपले काय? पदाचा कालावधी हा 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष असतो. हे डोक्यामध्ये असायला पाहिजे. सोबतच तुम्हाला हे ध्यानात ठेवायला पाहिजे की हे राज्य माहिती आयुक्त आहेत. काय? राज्य माहिती आयुक्त जे असतात यांना शपथ किंवा गोपनीयतेची शपथ वगैरे कोण देतो? तर राज्यामध्ये राज्यपाल देत असतो. कोण? राज्यपाल देतो. म्हणजे मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करतो राज्यामध्ये? तर राज्यपाल देतो. त्यानंतर राजीनामा जर यांना द्यायचा असेल तर हे राजीनामा सुद्धा राज्यपालांकडेच देऊ शकतात. सेम इकडे केंद्रामध्ये जर गेलो आपण तर मुख्य माहिती आयुक्तांना शपथ कोण देतो? तर राष्ट्रपती देतात. कोण देतो? राष्ट्रपती शपथ देतो. आणि जर या मुख्य माहिती आयुक्त म्हणजे यशवंत कुमार सिन्हा यांना जर राजीनामा द्यायचा असला तर हे कोणाकडे राजीनामा देतील? तर ऑब्विसली राष्ट्रपतीकडेच देतील. म्हणजे यशवर्धन कुमार सिन्हा यांना शपथ कोणी दिली आहे? तर राष्ट्रपती यांनी दिलेली आहे. यांना राजीनामा जर द्यायचा असला तर राष्ट्रपतीकडेच द्यावा लागतो. सेम राज्यामध्ये जर गेलो तर समजा सुमित मलिक महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहे. मग यांना शपथ कोणी दिली? तर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दिलेली आहे. त्यानंतर यांना जर राजीनामा द्यायचा असला तर कोणाकडे देऊ शकतात? तर राज्यपालाकडे देऊ शकतात. हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे नेमणूक केंद्रीय माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर राष्ट्रपती करते. राज्य माहिती आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर आपले राज्यपाल करतात. राज्यपाल काय राजीनामा स्वीकारतात राज्याच्या मुख्य माहिती आयुक्ताचा आणि काय राष्ट्रपती राजीनामा स्वीकारतात कोणाचा? तर केंद्राच्या मुख्य माहिती आयुक्ताचा. सोबत आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट माहित असायला पाहिजे. आता समजा हे सुमित मलिकच्या ऐवजी दुसरे समजा एखादा व्यक्ती समजा मुख्य काय माहिती आयुक्त झाला. काय झाला? एखादा व्यक्ती समजा लेट मी इरेज दिस. बघा एखादा व्यक्ती समजा माहिती आयुक्त झाला. माहिती
आयुक्त. बघा याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्वाची आहे. आता माहिती आयुक्त किती असतील तर कायद्यानुसार काय जास्तीत जास्त 10, काय जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात आणि एक मुख्य माहिती आयुक्त, एक मुख्य माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल की माहिती आयुक्ताला मुख्य माहिती आयुक्ताला मदत करण्यासाठी इतर 10 जास्तीत जास्त 10 ठेवू शकता तुम्ही, कमी कितीही ठेवू शकता. दॅट्स नॉट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला 10च्या पेक्षा जास्त माहिती आयुक्त काय नेमणूक करता येत नाही. म्हणजे जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्ताची नेमणूक करता येते. हे माहिती आयुक्त आहेत आणि एक त्यांचा सुपिरियर म्हणजे मुख्य माहिती आयुक्त असतो. समजा एखादा व्यक्ती जर माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली तर त्या व्यक्तीला समजा मुख्य माहिती आयुक्त नेमणूक करण्यात आली किंवा माहिती जस्ट कन्सिडर करा की फक्त माहिती आयुक्त म्हणूनच नेमणूक केली तर या व्यक्तीला पुन्हा माहिती आयुक्त होता येत नाही. काय समजा ए नावाचा व्यक्ती आहे, याची नेमणूक काय करण्यात आली माहिती आयुक्त म्हणून करण्यात आली. कधी 2020 ला माहिती आयुक्त म्हणून याला नेमण्यात आले. मग 2023 ला याचा टेन्युअर काय होणार आहे खतम होणार आहे. म्हणजे याचा पदाचा कालावधी काय होणार आहे समाप्त होणार आहे. मग समाप्त झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला राज्यपाल काय माहिती आयुक्त म्हणून नेमू शकत नाही. मुख्य माहिती आयुक्त असेल तर त्यांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमू शकत नाही. परंतु तो जर फक्त माहिती आयुक्त असेल म्हणजे मुख्य माहिती आयुक्त नाही माहिती आयुक्त होता, 2020 मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि 2023 ला तर काय झाला पदावरून त्याला काढण्यात आलं किंवा त्याचा टेन्युअर संपलेला आहे म्हणजे पदाचा कालावधी संपलेला आहे. मग त्यावेळेस त्याला मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमता येते, परंतु माहिती आयुक्त म्हणून नेमता येत नाही. तर त्याला काय फक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमण्यात येते. ही गोष्ट ध्यानात ठेवायची. म्हणजे एक वेळ जर तुम्ही मुख्य माहिती आयुक्त झाले तर तुम्हाला परत मुख्य माहिती आयुक्त होता येत नाही. परंतु जर तुम्ही फक्त माहिती आयुक्त असाल तर तुम्हाला मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमण्यात येते. ही गोष्ट सुद्धा ध्यानात असायला पाहिजे. चला तर या गोष्टी तुम्हाला समजल्या असतीलच. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हायली इम्पॉर्टंट टॉपिक कोणता प्रकरणे किती आहेत एकूण 6 आहेत, कलम किती आहेत 31 आहेत, त्यानंतर अनुसूच्या किती आहेत 2 आहेत. आता आपण फक्त अनुसूच्या पाहू की काय पाहू अनुसूची पाहू. अनुसूच्या किती आहेत अनुसूचित आपल्याकडे 2 आहेत. मग पहिल्या अनुसूचीमध्ये काय पहिली अनुसूची काय पहिली अनुसूची. मग पहिल्या अनुसूचीमध्ये आपल्याला काय बघायला मिळते ही गोष्ट माहित असायला पाहिजे. प्रश्न सुद्धा सरळ सरळ विचारतात की माहिती अधिकार 2005 च्या पहिल्या अनुसूचीमध्ये कशाचं वर्णन आहे. तर माहिती अधिकार 2005 चा जो पहिली अनुसूची आहे तर या पहिल्या अनुसूचीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल काय शपथेचा नमुना, शपथ किंवा शपथ, शपथेचा नमुना. आता जसे राष्ट्रपती शपथ घेत असतात की मी XYZ अशी शपथ घेतो की तसेच काय असतं आपले माहिती आयुक्त जे असतात हे माहिती आयुक्त शपथ घेत असतात. मग या शपथेचा एक नमुना असतो, एक ड्राफ्ट असतो. मग हा नमुना कशामध्ये दिलेला आहे तर हा नमुना दिलेला आहे पहिल्या अनुसूचीमध्ये. मग पहिल्या अनुसूचीमध्ये माहिती अधिकार 2005 हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये 2 अनुसूच्या आहेत. तर 2 अनुसूच्यामधली पहिली जी अनुसूची आहे तर या पहिल्या अनुसूचीमध्ये तुम्हाला शपथेचा नमुना बघायला मिळेल. मग शपथेचा नमुना कोणत्या अनुसूचीमध्ये आहे तर ऑब्विसली 2 पैकी जे पहिली अनुसूची आहे पहिल्या अनुसूचीमध्ये शपथेचा नमुना आहे. त्यानंतर मग दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय तर दुसरी अनुसूची अतिशय महत्त्वाची आहे. तर दुसरी अनुसूची हे आहे की जेही भारताची गुप्त वार्ता असतील काय गुप्त वार्ता असतील किंवा आपले काय संरक्षण संघटना असतील गुप्त वार्ता संघटना असतील किंवा संरक्षण संघटना असतील अशा एकूण 26 संघटना आहेत. एवढं ध्यानात ठेवा. 26 संघटना म्हणजे जसे CBI असेल, रॉ असेल, IB असेल, आर्मी असेल, त्यानंतर BSF असेल. ह्या ज्या महत्त्वाच्या आपल्या ज्या संघटना आहेत की त्या आपल्या देशाच्या संरक्षणाच्या रिलेटेड आहेत किंवा आपली जे महत्त्वाची माहिती आहे त्यांच्याकडे सुरक्षित असते त्यांच्या रिलेटेड आहेत. अशा एकूण 26 संस्था आहेत. या 26 संस्थेला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये माहिती देण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती मागायची असेल तर तुम्ही संरक्षण संघटना ज्या 26 दिलेल्या आहेत एकूण या 26 ठिकाणी तुम्ही माहिती मागू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही आर्मी मध्ये गेले
काय आर्मीवाल्यांना प्रश्न विचारू आले की तुम्ही हल्ला कुठे केला ते आम्हाला दाखवा, तर तुम्ही आर्मीला प्रश्न विचारू शकत नाही किंवा माहितीच्या अधिकारानुसार माहिती मागू शकत नाही. त्यानंतर समजा एखादा सीबीआय असेल, मग सीबीआयला तुम्ही काय करू शकत नाही, तर अनुसूची 2 नुसार सीबीआयला तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती मागू शकत नाही. परंतु याच्यातही आहे एक महत्वाची गोष्ट, परंतु जर मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल, काय मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल किंवा भ्रष्टाचार होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही या 26ही संघटनांना माहिती मागू शकता. डोक्यात आलं का तुमच्या? तर डोक्यात यायचं काय, तर तुम्ही अनुसूची 2 नुसार गुप्त वार्ता जे असतील किंवा संरक्षण संघटना असतील, अशा एकूण 26 संस्था आहेत. या 26 संस्थांना माहितीचा अधिकार 2005 नुसार माहिती मागू शकत नाही. परंतु जर व्यक्तीच्या काय स्वातंत्र्याचा प्रश्न असेल, काय व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न असेल किंवा त्या व्यक्तीच्या काय म्हणू शकतो आपण, त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा प्रश्न झाला किंवा एखादी व्यक्ती असेल त्याने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रश्न जर असेल, तर अशा वेळेस तुम्ही या संरक्षण संस्थांना किंवा संघटनांना, म्हणजे ह्या जे 26 लिहिलेल्या आहेत यांना माहिती मागू शकता. पण त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला काय आपले जे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असतात यांची परवानगी घ्यावी लागते. काय अनुसूची 2 नुसार गुप्त वार्ता संघटना म्हणजे संरक्षण संघटना यांना तुम्ही माहिती मागू शकत नाही. बघा बरेचसे विघ्न येत राहतात, लाईट गेली होती. तर बघा महत्वाची गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे की केंद्रीय आपलं काय माहितीचा अधिकार 2005 जो आहे, या 2005च्या मध्ये एकूण अनुसूच्या किती आहेत? 2 आहेत. तर पहिल्या अनुसूचीमध्ये तुम्हाला समजलेलं आहे की मुख्य माहिती आयुक्त असो की आपला इतर माहिती आयुक्त असतो, यांना शपथ देण्यासाठी जो नमुना असतो, हा नमुना कशामध्ये असतो, तर पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेला असतो. आणि दुसरी जी अनुसूची आहे ते आपली गुप्तहेर संघटना असतात किंवा संरक्षण संघटना असतात. तर जसे की एकूण 26 संस्था अशा त्या माहितीचा अधिकार 2005 मध्ये दिलेला आहे, तर यांना तुम्ही माहिती मागू शकत नाही. मग हे माहिती न मागण्याचा गैरवापर करू शकतात, म्हणजे तुम्ही स्वातंत्र्याचा हक्काचं उल्लंघन करू शकता, व्यक्तिगत स्वातंत्र्याचा जो हक्क असते याचं उल्लंघन करू शकता किंवा भ्रष्टाचार करू शकता. तर अशा वेळेस तुम्ही यांना काय करू शकता, माहिती विचारू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त जे असतात यांची परवानगी घ्यावी लागते. हे अतिशय महत्वाचं आहे. हे 2 अनुसूच्या तुम्हाला माहित झाल्या असतीलच. आता आपण याचे प्रकरण आणि कलम पाहू एकदम शॉर्ट मध्ये. अतिशय महत्वाचं जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेच आपण घेत आहे आणि सविस्तर घेत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा म्हणजे समजत असेल आणि वाटत असेल खरंच इम्पॉर्टंट आहे, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला जर खरंच तुम्ही सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. जर बघा आता एकूण प्रकरण आपण बघितले, एकूण प्रकरण किती आहेत? 6 आहेत. कलम 31 आहे, अनुसूच्या 2 आहेत. अनुसूच्या सविस्तर आपण बघितल्या. आता आपण प्रकरण आणि त्याचे कलम बघूया. अतिशय महत्वाचं आहे, तुम्ही फक्त लॉजिक लावा. लॉजिक लावल्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रश्नामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा प्रकरण जर पहिलं बघितलं आपण, काय प्रकरण पहिले, तर प्रकरण पहिल्यामध्ये काय आहे, तर प्रकरण पहिल्यामध्ये आरंभ दिलेला आहे. कशाचा आरंभ दिलेला आहे, तर माहितीचा अधिकार 2005 चा आरंभ दिलेला आहे. मग याच्यामध्ये एकूण कलम किती आहेत, तर 1 व 2. कलम 1 व 2 कशामध्ये येते, तर प्रकरण 1 मध्ये येते. डायरेक्ट पाठच करून घ्या. तर प्रकरण 1 मध्ये आरंभ दिलेला आहे, याच्यामध्ये कलम 1 व 2 येते. त्यानंतर प्रकरण 2 मध्ये जर गेलो आपण, काय प्रकरण 2 मध्ये जर गेलो, तर प्रकरण 2 मध्ये जर गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील बंधने. काय बघायला मिळतील? बंधने. मग बंधने हे कलम कोणते कोणते येतात, तर कलम 3 पासून तर कलम 11 पर्यंत. काय बंधनं कोणते असतात? बंधनं कोणते, जसे की हे करा, ते नका करू, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे माहिती दिली पाहिजे, ती नाही दिली पाहिजे, असे जे बंधन आहेत, हे बंधनं काय तर प्रकरण 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर ते कलम 3 ते 11 मध्ये, म्हणजे माहितीचा अधिकार 2005 मध्ये एकूण 31 कलम आहेत, त्यातले 3 ते 11 जे कलम आहेत हे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या बंधनांविषयी आहे. मग ते बंधन आपण सविस्तर बघूया, कारण की हा टॉपिक जो आहे प्रकरण दुसरं हे अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि तलाठी भरतीमध्ये तर प्रत्येक शिपला तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर प्रकरण 3 बघू आपण. आता हे प्रकरण 3 जे आहे तर या प्रकरण 3 मध्ये तुम्हाला केंद्राविषयी, काय केंद्रीय, ध्यानात ठेवायचं फक्त
केंद्राच्या संबंधित जे माहितीचा अधिकार वगैरे असते त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे। मग याच्यात शपथ असेल किंवा केंद्राचे काही हक्क अधिकार असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रकरण 3 मध्ये बघायला मिळतील। आणि याचा जो कलम आहे हा 12 ते 14 आहे, म्हणजे 12 ते 14 हे ध्यानातच ठेवा। केंद्राच्या संबंधित कलम कोणता आहे? 12 ते 14। प्रकरण कोणता आहे? 3रं। त्यानंतर प्रकरण 4 बघू आपण। काय प्रकरण 4? मग आता प्रकरण 4 जे आहे राज्याच्या विषयी आहे। कशाच्या विषयी? राज्याच्या विषयी आहे। मग याच्यामध्ये कलम कोणते येतात? तर 15 ते 18। 15 ते 18 जे कलम आहेत, या 15 ते 18 कलम मध्ये कोण येते? तर राज्याच्या विषयी माहितीचा अधिकार आहे। मग राज्याच्या विषयी समजा राज्याचे मुख्य माहिती आयुक्त असतील, यांना शपथ घ्यायचा असेल तर त्याचं कलम कोणतं? समजा हे सविस्तर घेऊन घेतो। केंद्रीय, समजा केंद्रीय माहिती आयुक्त आहे, मुख्य माहिती आयुक्त आहे, यांना काय घ्यायची आहे? शपथ घ्यायची आहे। मग हे कोणत्या कलमानुसार घेतील? तर हे कलम 13(3) नुसार घेतील। काय? कलम 13(3) नुसार कोण शपथ घेणार आहे? तर केंद्राचा जो माहिती आयुक्त आहे, हा केंद्राचा माहिती आयुक्त काय कलम 13(3) नुसार काय घेणार आहे? शपथ घेणार आहे। आणि या शपथेचा नमुना कशामध्ये होता? तर अनुसूचीमध्ये। कोणत्या अनुसूचीमध्ये? पहिल्या अनुसूचीमध्ये। म्हणजे आपला माहितीचा अधिकार 2005 जो आहे, याच्या ज्या अनुसूची आहेत 2, त्यातली पहिली अनुसूची आहे त्याच्यामध्ये नमुना दिलेला आहे। तो नमुना कलम 13(3) नुसार काय घेतील? केंद्रीय माहिती आयुक्त काय घेतील? शपथ घेतील। मग राज्याचे माहिती आयुक्त जर असतील आणि राज्याच्या माहिती आयुक्तांना जर शपथ घ्यायचा असेल तर त्यांना कलम किती? 16(3). काय 16(3) मध्ये काय आहे? राज्याच्या माहिती आयुक्तांना काय शपथ दिल्या जाते आणि त्याचा नमुना तुम्हाला अनुसूची 1 मध्येच मिळणार आहे। नमुना म्हणजे फक्त ड्राफ्ट दिलेला असतो आणि शपथ कोण्या कलमानुसार घेतली जाते? तर कलम 13(3) नुसार केंद्रामध्ये माहिती आयुक्त घेतो आणि राज्यामध्ये कोण? कलम 16(3) नुसार शपथ घेतो। त्यानंतर सोबत आपल्याला प्रकरण 5 बघायला मिळेल। प्रकरण 5 मध्ये काय बघायला मिळेल? तर प्रकरण 5 मध्ये बघायला मिळेल तुम्हाला अधिकार व कार्य किंवा कार्य व अधिकार। काय? कार्य व अधिकार। कार्य व अधिकार हे तुम्हाला बघायला मिळेल कलम 19 व 20 मध्ये। म्हणजे माहिती अधिकाराचे जे कार्य असते किंवा अधिकार असतात, हे कोणते कोणते कार्य आहेत, कोणते अधिकार आहेत, तुम्हाला 19 व 20 या कलम मध्ये बघायला मिळतील। आता जे प्रकरण 6 आहे हे या साईडला लिहा तुम्ही, प्रकरण 6, कारण ही जागा नाही खाली दिसणार नाही। तर प्रकरण जे 6 आहे, तर प्रकरण 6 याच्यामध्ये काय संकीर्ण माहिती दिलेली आहे। काय? संकीर्ण माहिती दिलेली आहे। मग संकीर्ण माहिती दिलेली आहे तर आपल्याला माहित आहे एकूण प्रकरण किती आहेत? 6 प्रकरण। 5 प्रकरण आपले ऑलरेडी झालेले आहे 20 कलमापर्यंत। मग 20 कलमापासून तर टोटल किती आहेत आपले? 31 कलम आहेत। मग 31 कलमापर्यंत म्हणजे 21 ते 31 पर्यंत तुम्हाला काय बघायला मिळेल? संकीर्ण माहिती बघायला मिळेल, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार। तर आता तुमच्या डोक्यात आलं असेल हा जो चार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे। स्क्रीनशॉट जर काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढा, आणि जर स्क्रीनशॉट काढायचा नसेल, लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून याला लिहून घ्या, कारण की याच्यावरती तुम्हाला प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो। एमपीएससी असो अदर कोणतीही एक्झाम असो, अतिशय हायली इम्पॉर्टंट हा पॉइंट आहे। बघा परत एकदा आपण बघू। प्रकरण 1 मध्ये काय दिलेला? आरंभ दिलेला आहे। याच्यामध्ये कलम कोणता आहे? 1 व 2 मध्ये आहे। असा प्रश्न येऊ शकतो की सरळ सरळ प्रकरण 1 मध्ये एकूण किती कलम आहेत? तर 2 कलम आहेत, कलम 1 व कलम 2। त्यानंतर प्रकरण 2 मध्ये बंधने दिलेली आहेत, तर हे विचारू शकता की माहिती अधिकार 2005 च्या अधिनियमामध्ये बंधने हे कोणत्या प्रकरणामध्ये आहेत? प्रकरण 2 मध्ये कलम जर विचारलं तर 3 ते 11 आहे। हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे सविस्तर मी तुम्हाला घेणार आहे सोबतच। त्यानंतर प्रकरण 3 मध्ये केंद्राच्या रिलेटेड तुम्हाला माहितीचा अधिकार बघायला मिळेल। त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं 13(3) नुसार केंद्रामध्ये माहिती आयुक्त काय घेतो? शपथ घेतो। त्याचा नमुना अनुसूची 1 मध्ये दिलेला आहे। त्यानंतर प्रकरण 4 मध्ये राज्याच्या माहिती आयुक्ताविषयी किंवा माहिती आयोगाविषयी दिलेला आहे। त्याच्यामध्ये कलम 15 ते 18 आहे, म्हणजे कलम 16(3) नुसार काय घेतलं जाते? माहिती आयुक्त जो असतो राज्याचा तो काय घेतो? शपथ घेतो। त्यानंतर प्रकरण 5 मध्ये आपण बघितलं की कार्य व अधिकार काय आहेत, माहिती आयोग जे असतात त्यांचे कार्य व अधिकार काय असतात, ते कलम 19 व 20 मध्ये दिले आहे। आणि शेवटचं जे प्रकरण आहे इथं लिहिलेलं आपण प्रकरण 6 काय, याच्या संकीर्ण माहिती दिलेली आहे। मग याच्या संकीर्ण माहिती एकूण किती कलम आहेत? कलम 21 ते 31 आहे। यातला हायली जर इम्पॉर्टंट असेल तर 1, 2, 3 हे 3 प्रकरण जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि याच्यावरती प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा बघायला मिळालेले आहेत।
सरळ सरळ बऱ्याचदा हा प्रश्न 2-3 वेळ हा प्रश्न विचारला आहे की मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त कोणत्या कलमानुसार शपथ घेतात, तर कलम 13(3) नुसार शपथ घेतात. सोबतच हाही प्रश्न लगेच आला होता की राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त कोणत्या कलमानुसार शपथ घेतात, तर कलम 16(3). आता तुम्ही जर हे कलम पाठ केले तर सरळ सरळ आहे, तर ऑप्शन मध्ये तुम्हाला 15 ते 18च्या दरम्यान जो दिसेल तो राज्याच्या संबंधित, त्यानंतर 12 ते 14च्या दरम्यान जो दिसेल तो केंद्राच्या संबंधित. अदर तर तुम्हाला माहिती आहे आरंभ 1 ते 2 आहेत. बंधनं जर असतील की हे करा ते नका करू, याला माहिती द्या त्याला नका देऊ, अशी माहिती द्या तशी नका देऊ, असे जर बंधन असतील ते 3 ते 11 आहेत. त्यानंतर कार्य समजा जर दिलेले असेल किंवा कार्य अशा प्रकारे केला जातो किंवा अधिकाऱ्यांना हे असतात, तर कलम 19 व 20. संकीर्ण माहिती तुम्हाला 21 ते 31 मध्ये बघायला मिळेल. बघा आता याच्यातला जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो बघू आपण. प्रकरण दुसरा. प्रकरण दुसरं अतिशय महत्वाचं आहे. या प्रकरण दुसऱ्यावरती तुम्हाला खूप प्रश्न विचारल्या जातात आणि तुम्हाला व्यक्तिगत सुद्धा माहिती असायलाच पाहिजे. प्रकरण 2. आता फक्त प्रकरण 2 पाहू आपण. काय प्रकरण 2? तर प्रकरण 2 मध्ये एकूण कलम किती आहेत, तर एकूण कलम आहेत 3 ते 11. हे 3 ते 11 कलम आहेत. यातले 4 जे महत्वाचे कलम आहेत ते कलम आपण बघूया की ते अतिशय महत्वाचे आहेत आणि एक्झाम मध्ये खूप वेळा बघितलेले आहेत. प्रकरण दुसरं कलम किती आहेत, 3 ते 11 आहेत. कशाविषयी? बंधने. काय बंधने आहेत. मग यातलं सर्वात पहिलं कलम आपण बघू. सर्वात पहिलं कलम काय, कलम 7 बघू. 3 ते 11 आहेत म्हणून कलम 7. मग आता कलम 7 नुसार काय, कलम 7 नुसार तुम्ही सरसकट माहिती देऊ शकता. काय कलम 7 नुसार सरसकट माहिती देऊ शकता. सरसकट माहिती. पार कलम 7 नुसार काय, जर तुम्हाला माहिती विचारली असेल तर तुम्ही सरसकट माहिती देऊ शकता. असं कलम 7 मध्ये नमूद आहे माहितीच्या अधिकारमध्ये. कलम 7 नुसार बंधन काय, काहीच नाही, सरसकट माहिती देऊ शकता कलम 7 नुसार. परंतु एक मिनिट बघा, तर कलम 7 नुसार काय सरसकट माहिती देतात. त्यानंतर कलम 8 जर बघितला आपण. काय कलम 8 बघा, हा समजा सरसकट माहिती देणे म्हणजे काय, तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला म्हणजे व्यक्तिगत नाही प्रशासनाला, समजा एखादी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतला प्रश्न विचारला की याला निधी आला होता, हा निधी कुठे गेला, तर याच्या सरसकट माहिती देऊ शकतात. तर कोणत्या कलमानुसार, कलम 7 नुसार तुम्हाला सरसकट माहिती भेटू शकते किंवा हा असा असा निधी आला होता, इथे इथे यूज केलेला आहे, एवढा वेळा बाकी आहे, सरसकट माहिती देऊ शकता कलम 7 नुसार. पण कलम 8 नुसार काय, कलम 8 नुसार काय आहे, 10 असे मुद्दे आहेत, 10 मुद्दे आहेत की त्याच्यानुसार माहिती नाकारल्या जाऊ शकते. काय माहिती नाकारल्या जाऊ शकते, माहिती नाकारली जाऊ शकते, नाकारली जाऊ शकते. बघ फक्त एवढं ध्यानात ठेवा की असे 10 मुद्दे आहेत की ते 10 मुद्दे भारताच्या संरक्षणाविषयी आहेत. त्यानंतर भारताच्या काय संरक्षण जे संस्था आहेत याच्याविषयी आहे. हे 10 मुद्द्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माहिती सरसकट देऊ शकता. परंतु या 10 मुद्द्याच्या अंडरमध्ये जे माहिती येत असेल अशी माहिती काय सरकार नाकारू शकते किंवा जेही आयोग असेल हे आयोग नाकारू शकते. म्हणजे कलम 8 नुसार तुम्हाला काय 10 मुद्द्यांमध्ये जर एखादा विषय येत असेल माहिती, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सरळ सरळ माहिती विचारल्या जात आहे. कोणती माहिती विचारल्या जात आहे की सरळ सरळ आर्मीचा पुढचा प्लॅन काय आहे. समजा चीनवरती युद्ध करायचं आहे, मग चीनला युद्ध करायचं आहे, त्यांची ब्ल्यूप्रिंट रेडी झालेली आहे, मग त्याच्याच विषयी तुम्ही माहिती विचारत आहे किंवा तुम्ही चीनवर आता कसा हमला करणार आहे हे तुमची गुप्त वार्ता संघटना याच्यानुसार त्यांना काय माहिती मिळालेली आहे. तर अशा ते 10 मुद्द्यामध्ये येते. मग अशा मुद्द्यावरती तुम्ही काय माहिती विचारू शकत नाही. मग माहिती जर विचारली तर ती माहिती नाकारली जाऊ शकते. असे एकूण किती 10 मुद्दे आहेत. कलम 8 नुसार 10 मुद्द्यांमध्ये जर एखादी माहिती येत असेल तर ती माहिती तुम्हाला नाकारली जाऊ शकते. त्यानंतर कलम 9. आता कलम 9 तुम्हाला माहित असायला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचं जर उल्लंघन होत असेल तर ती माहिती सुद्धा नाकारली जाऊ शकते. काय कॉपीराईटचं उल्लंघन, कॉपीराईट हक्काचे उल्लंघन, कॉपीराईट हक्काचे उल्लंघन नाकारली जाऊ शकते. बघा आता
कॉपीराईट हक्काचं जर उल्लंघन होत असेल तर ते माहिती तुम्हाला नाकारल्या जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखादी ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती आहे आणि नवीन संशोधन केलं. नवीन संशोधन केल्यानंतर त्याचा जो राईट आहे, कॉपीराईट आहे, हा त्यांच्या जवळ आहे. मग त्याच्याच विषयी जर एखादा व्यक्ती माहिती मागत असेल तर अशी माहिती काय करत आहे, त्या कॉपीराईट हक्काचं उल्लंघन करत आहे. कारण की RTI आहे, म्हणजे सॉरी आपलं काय आहे, आपले कॉपीराईट असतात. हे कॉपीराईट महत्वाचे असतात. कॉपीराईट महत्वाचे का असतात? कारण की त्यांचं जे संशोधन आहे ते काय त्यांच्यासाठीच आहे, ते त्यांनी केलेलं आहे म्हणून त्यांनाच भेटावं, म्हणून ते कॉपीराईटचा हक्क असतो. मग या हक्काचं जर उल्लंघन होत असेल एखाद्या गोष्टीतून तर कलम 9 नुसार काय केलं जातं, तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देण्याचं नाकारलं जाऊ शकते. माहिती केव्हा भेटू नाही शकत तुम्हाला? 10 मुद्द्यांमध्ये जर केंद्राने दिलेले जे 10 मुद्दे, या 10 मुद्द्यांविषयी जर तुम्ही माहिती मागत असाल तर कलम 8 नुसार तुम्हाला माहिती देतल्या जाऊ शकत नाही. परंतु कलम 9 मध्ये जर तुम्ही कॉपीराईट हक्काचं जर उल्लंघन करत असाल तर ते माहिती सुद्धा दिली जात नाही. किंवा एखाद्या व्यक्तीनं काय समजा, एखादी व्यक्तीने म्हणू शकत, कारण की गव्हर्नमेंटच्या रिलेटेड आहे. ग्रामपंचायत धरा, ग्रामपंचायतनं काय केलं, एक अशा प्रकारची मशीन तयार केली की त्या मशीन मधून काय होत आहे, गावाचा विकास होत आहे. मग गावाचा विकास होत आहे तर ते स्टार्टिंगला आहे, मग त्याचं काय केलं जाते, कॉपीराईट केल्या जाते. कॉपीराईट केल्या जाते म्हणजे की बा हे आमच्याच गावाचे आहे म्हणून त्याचं जे बेनिफिट असणार आहे फ्युचरचा, हा फ्युचरचा बेनिफिट त्याच ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे म्हणून ते काय कॉपीराईट टाकतात. मग कॉपीराईट टाकल्यामुळे काय होतं, तुम्ही त्या मशीन विषयी माहिती विचारू शकत नाही. मग ज्या मशीन विषयी माहिती केव्हा मिळणार आहे तुम्हाला, ज्या वेळेस तुम्हाला त्या ग्रामपंचायतला लाभ देसाल तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला मिळेल. परंतु तुम्ही त्या ग्रामपंचायतला डायरेक्ट प्रश्न विचारला की मला त्या मशीन विषयी माहिती द्या, परंतु त्या ग्रामपंचायतचा काय तो कॉपीराईट आहे. मग कॉपीराईट असल्यामुळे त्या हक्काचं उल्लंघन होणार आहे. मग अशा हक्काचं जर उल्लंघन होत असेल कुठं तर तिथं काय केलं जाते, माहिती नाकारली जाऊ शकते. मग माहिती नाकारली जाऊ शकते. तो कलम कोणता आहे, कलम 9. हे तिन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये काय आहेत, आलेले आहेत. कलम 7 मध्ये सरसकट माहिती दिल्या जाते, हा प्रश्न आलेला आहे. कलम 8 मध्ये 10 मुद्दे काय आहेत, 10 मुद्द्यांमध्ये माहिती येत असेल तर ती माहिती नाकारली जाऊ शकते. कलम 9 मध्ये काय आहे, कॉपीराईट हक्काचं जर उल्लंघन होत असेल तर माहिती तुम्हाला नाकारल्या जाऊ शकतात. त्यानंतर कलम 10 तुम्हाला माहित असायला पाहिजे. काय, कलम 10 सुद्धा माहिती असायला पाहिजे. कलम 10, आता कलम 10 नुसार काय आहे, माहितीचं पृथक्करण केलं जाते. काय, पृथक्करण केलं जाते. पृथक्करण किंवा विभाजन म्हणतो आपण त्याला, विभाजन म्हणजे वा ही माहिती द्यायची ती माहिती द्यायची नाही. समजा फॉर एक्झाम्पल एखादा विषय आहे, त्या विषयावर तुम्हाला सरसकट माहिती जर पाहिजे असेल तर कलम 7 नुसार भेटू शकते. परंतु काही त्यातली जी माहिती आहे सेन्सिटिव्ह माहिती आहे की ते पब्लिकली देऊ शकत नाही. मग पब्लिकली ती माहिती देऊ शकत नाही, मग ते काय केलं जाते, सॉर्ट आउट केलं जाते की बाबा यांनी विचारलेल्या माहितीतला एवढा पार्ट यांना देऊ शकतो आपण, परंतु एवढा देऊ शकत नाही. म्हणजे त्याचं आपण पृथक्करण केलं, म्हणजे काय, सरळ सरळ विभागणी केली. जी माहिती विचारली होती तुम्हाला, त्या माहिती विचारल्यानंतर तुम्हाला जी माहिती हवी होती त्या माहितीचं विभाजन केलं की सेन्सिटिव्ह विषय कोणते आहे, म्हणजे कोणते धोकादायक विषय आहे की ते आपण शेअर करू नाही शकत, ते विषय वेगळ्या साईडला केल्या जातात आणि जे माहिती देऊ शकतो आपण ते वेगळ्या साईडला, म्हणजे त्या माहितीचं विभाजन करू शकतो, म्हणजे काय, पृथक्करण करू शकतो. तर ते कोणत्या कलमानुसार, कलम 10 नुसार. म्हणजे तुम्हाला सरसकट माहिती मिळणार नाही परंतु काही भाग जो आहे त्याचा मिळणार आहे. मग हे काय, कलम 10 नुसार तुम्हाला पृथक्करण म्हणजे काय, विभाजन म्हणजे काय, माहिती भेटणार आहे परंतु संपूर्ण माहिती भेटणार नाही. त्या माहितीतला जो सेन्सिटिव्ह विषय असेल, म्हणजे काय, जो अतिशय महत्वाचा विषय असेल तो बाजूला सारून, म्हणजे देशाच्या संरक्षणाविषयी, कॉपीराईट विषयी असो किंवा 10 मुद्दे असतील त्याच्याविषयी असो किंवा माणसाच्या व्यक्तिगत हक्काविषयी असो, असे जर हक्क असतील विषय तर ते विषय बाजूला काढले जातात, म्हणजे त्याचं पृथक्करण केले जाते, म्हणजे त्याची विभागणी केली जाते. आणि जे हक्क जे माहिती आहे की ते पब्लिकली डिलिव्हर करू शकतात ती माहिती तुम्हाला पुरवल्या जाते, ते कलम 10 नुसार. हे 10चे हे 4 जे कलम आहे, चारही कलम अतिशय महत्वाचे आहेत. हे कशामध्ये आहेत, प्रकरण 2 मध्ये आहेत. प्रकरण 2 मध्ये कलम 3 ते 11 तुम्हाला बघायला मिळते. त्यातले 7, 8, 9, 10 हे जे कलम आहेत, या कलमावरती बऱ्याचदा प्रश्न विचारले आहेत. कलम 7 नुसार तुम्हाला सरसकट माहिती मिळू शकते. त्यानंतर कलम 8 नुसार 10 मुद्दे सोडून तुम्हाला माहिती, म्हणजे या 10 मुद्द्यामध्ये जर माहिती येत असेल तर ती माहिती नाकारल्या जाऊ शकते. कलम 9 नुसार जर कॉपीराईट हक्काचं उल्लंघन होत असेल तर ते माहिती तुम्हाला दिल्या जात नाही. त्यानंतर कलम 10 नुसार माहितीचं काय केलं जाते, पृथक्करण म्हणजे विभागणी केल्या जाते आणि तुम्हाला अर्धी माहिती
किंवा जेवढी पॉसिबल असेल तेवढी दिल्या जाते, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझी रिक्वेस्ट आहे की लेक्चर जर तुम्हाला खरंच आवडत असेल आणि वाटत असेल काहीतरी इम्पॉर्टंट आहे तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. बघ गेलेला आहे. चला थांबू इथेच, बरेचसे विघ्न आलेले आहेत. आपण हा शेवटी अंधारामध्ये जाता जाता थँक्यू व्हेरी मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.